नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर भरपूर दिवसातून ब्लॉग सुरू करते, 2-3 दिवस नाही टाकला, नाही झालं टाकणं, कारण दिवाळी बनवायची राहिली होती, त्यामुळे मग मला एकटीला लई अवघड जात होतं हिला सांभाळून। तर नाही, तिला झोपवायचं, मग कपडे भांडी सगळं करायचं आणि मग दिवाळी बनवतोपर्यंत 4-5 कधी वाजायला कळायचं नाही। कुठं ब्लॉग घेत बसू, परत एडिट करा, अपलोड करा, ह्याच्यात टाईम जाण्यापेक्षा म्हटलं नंतर निवांत करूया। त्यामुळे तुम्हाला दिवाळीची खरेदी पण दाखवायची राहिल्या, तर दिवाळीची खरेदी पण दाखवते, त्यानंतर लक्ष्मीपूजन आम्ही कसं करतो हे पण दाखवतो। साध्या पद्धतीने होणार आहे, कारण आमचं साहेब येणार होतं लवकर दुपारी, पण होणार आहे उशीर 8 वाजतील। आणि जे काही सामान आणणार होतं तेच सामान नाही आहे, तर आता मी माझ्या पद्धतीने करणार आहे। हिला घेऊन मला गावात जाणं काही जमणार नाही, त्यामुळे कारण माझं आत्ता सगळं आवरलं आहे, जे काही राहिलं होतं बनवायचं ती सगळं बनवून मी आवरलं आता स्वतःच। तर चला आता मी सुरुवात करते, रांगोळीपासून सुरुवात करायची। सकाळी मी रांगोळीच काढली नव्हती, तर तिथनं सुरुवात करते, तर करा कंटिन्यू। नाही दिवे वगैरे ठेवलं तिथं काढून, तर पहिल्यांदा रांगोळी काढते आणि स्वयंपाक पण बनवायचा, किती उशीर होतं काय माहीत नाही आता, म्हणून लवकर सुरुवात करते मी। चल करा, ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथं मी रांगोळी काढायला घेतली होती, लवकर सुरुवात केलेली, पण झालं उशीरच, कारण आमचं साहेब येणार नव्हतं, त्यामुळं मला काही इच्छाच नव्हती, कारण मी जी सामान आणायला सांगितलेलं तर ते पूजेला लागणार होतं, तर तेच घेऊन यायला त्यांना उशीर होणार होता, आणि ते आले पण लेटच, त्यामुळं मी जसं होईल तसं माझ्या परीनं करून घेतलं। जाऊ द्या, साधी भोळं कसं तरी केलं। तर बघा सोनू कशी मध्ये मध्ये करतो, तिने माझी ओढणी घेतलेली आणि तिला ओढणीचा ड्रेस घेतला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यामुळे तिला आवडतो, ती आज म्हणजे तिनं ठरवलंच होतं की ह्या दिवाळीला तिला ओढणीचा ड्रेस पाहिजे। आम्ही दुकानात ड्रेस घ्यायला गेलो ना, तर ती म्हणायची दुसरं नको दाखवायला, तिला जीन्स पॅन्ट दाखवलं तर ती म्हणायची नको ओढणीचं दाखवा, आणि तिच्या मापाचं ओढणीचं लेस कठीण होतं मिळणं। आम्ही भरपूर दुकानात भेटलो, म्हणजे फिरलो, पण नाही भेटलं, आणि जे आम्हाला आवडत होतं त्याची प्राईस तर काय लईच महाग होती, आमच्या बजेटच्या बाहेरच होती, त्यामुळं आम्ही म्हटलं जाऊ दे, नाही घेतला तो। मला एक जास्त आवडला ड्रेस, पण तो इतका महाग होतो ना, आणि एक धुणं झालं असतं तर त्याचं पाकच वाटोळं झालं असतं, तर म्हणलं नको। आणि सोनू कशी इरीवारी तर पॅन्ट टी शर्ट असंच घालत असते काहीतरी, तर तिला आता ही फ्रॉक घातली ना, दिवसभर मिरवणार घालून, पण संध्याकाळी म्हणणार किंवा झोपताना म्हणणार की दुपारची मम्मी काढ गं टोचती, असं असतं तिचं, त्यामुळे म्हणलं नको। आणि ह्यावेळेस आम्ही तिला कपडे घेतलेच नाही आहेत, तिच्या बाबांनीच तिच्यासाठी पैसे पाठवून दिलं होतं कपडे घ्यायला, कारण तिचं बाबाच म्हणलं होतं, म्हणजे माझे पप्पा म्हणलं होतं की तुला दिवाळीला ड्रेस घेतो, त्यामुळे पप्पांनी पाठवून दिलं, मग त्यांच्याच ह्यानं घेतला मी तो ड्रेस। कलर पण छान आहे त्याचा, आणि आवडला तसा, छानच आहे, तिला पण आवडला आहे। तिला काही ओढणी असलेला कुठला पण चालायचं, तिला जेव्हा कपडे दाखवलं तेव्हा ते म्हणायची त्याच्या ओढणी आहे ना, आधी म्हणायची छान आहे, त्याच्या ओढणी आहे ना मग घ्या, असं झालेलं। आम्ही 6च्या आधी किंवा 5:30ला गेलेलो आम्ही कपडे आणण्यासाठी, आणि थोडं सामान आणायचं होतं, आम्हाला घरी यायला 9 वाजल्या होत्या, इतकं लेट झालं, घराच्या बाहेर पडलं नाही एकदा, मग कळतच नाही किती टायमिंग झालं ते। बघा नुसतं इकडनं तिकडं इकडे चाललेलं, आणि मी तिला खवळत होतो, तुझ्या ओढणीनं जर रांगोळी मुजली तर तू लई मार खाणार, त्यामुळे ती पायरीवरती जाऊन बसलेली, तिकडे गॅलरीतनं बघायला, तिकडं पोरांचं चाललं होतं फटाकडं वाजवायचं, तर मी ते सगळं सामान आणलं होतं। मला गोल काढा येत नव्हतं, त्यामुळे पोळपूट पण आणला होता, म्हणलं पोळपुटानं काम चालवून घ्यायचं, तर त्याला पोळपुटाला धुवायचा होता मला, तुम्ही म्हणताल खाली का टाकलाय, तर धुवायचा होता मला त्याला पोळपुटाला म्हणूनसाठी। तर रांगोळी पण ह्यांनी आणली नव्हती, तर मी जाऊन सकाळी दूध आणायला गेल्यानंतर मी रांगोळी घेऊन आली, आणि आता मला काही कळतच नव्हतं की काय करू, कारण वरती थोडीशी जागा ठेवलेली मी, तर जास्त पसाराला वाढवायला नको म्हणलं, कारण दुसऱ्या दिवशी पण ती पुसून टाकणं बरोबर नाही वाटत, आणि कपडे सुकायला टाकावं लागते, तर संध्याकाळचं ते कपडे स्टँड इकडे ठेवावं लागतं, म्हणूनसाठी छोटीशीच काढली, पुढे जायला जागा ठेवली। कशी आली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा। माझा काही कोर्स झाला नाही किंवा काय नाही, पण मी अशीच बघून शिकलेली आहे। पहिल्यापासून मला रांगोळीचा, मेहंदीचा किंवा असं छान छान वेण्याचा असा लई नाद होता, आणि जमतात पण मला वेण्या बऱ्यापैकी तरी, मी एकदा बघितलं का गोष्ट शिकतेच, असं आहे माझं। तर मध्ये पावलं उठवली होती मी, तर त्याला हिरवा कलर देऊन एकात हळदी कुंकू असं भरलं, म्हणजे एकात पिवळा आणि एकात लाल कलर भरला, छान वाटत होतं बघितल्यानंतर तर तुम्ही बघालच पुढं बॅक कॅमेऱ्याने मी दाखवले। तर सोनू म्हणते मम्मी तुला कसं काय गं जमतं व्यवस्थित सगळं, मी व्यवस्थित रांगोळी भरली त्या पायांच्या मध्ये पावलांच्या, आणि जेव्हा मी पूजा मांडत होते की नाही तेव्हा पण तिचं चाललं होतं। तर बघा कशी दिसते रांगोळी, पावलं कशी वाटते सांगा कमेंट करून। आणि इथं पायऱ्यांवरती पण काढली नव्हती इच्छा पायऱ्यांवर काढायची, कारण येतं जाता मोजून जाणारच होती, त्यामुळं तरी पण काढली, आणि कसं दिसतंय सांगा। आता
तर संध्याकाळी दिवा वगैरे लावणार आहे. आणि एकच प्रॉब्लेम आहे, इथं लाईट नाही आहे. कारण जरा लाईटीचं हे आहे ना, पण तो वरती आणि ती ह्यांच्या पण हाताला येत नाही. तर शिडी आहे वरती, पण ती शिडी बांधलेली आहे आणि शिडी कोण धरणार असं होईल. आणि शिडी पण फरशीवरनं घसरते, त्यामुळे म्हणलं जाऊ देत, कुठं 2 दिवसासाठी आणखी लाईट बिल वाढणार. त्यामुळं आम्ही काय केलं नाही. पुढच्या वेळी छान करू. आता कसं झालं आहे, आम्ही आत्ताच राहायला आलो दिवाळीच्या तोंडावरतीच इथं, त्यामुळं नाही जमलं काय. पुढच्या वेळेस होईल बऱ्यापैकी छान. तसं आम्ही डाळमुडीत असतो तरी पण छान केली असती दिवाळी, छान होती आपल्या घरी. मी दरवेळेस मस्त करते तिथं, पण तिथे कसं रानात राहत असल्यामुळं तिकडं कोणाला जास्त हुरूपच नसतो कोणत्या सणाचा. तर शहरात कसं एकमेकाचं बघून सगळी करत असते. ते आमच्या रानात कसं कोणीच काहीच करत नाही. त्यांना दिवाळी काय दसरा काय एकसारखंच असतं, कोणता सण त्यांना काहीच वाटत नाही. तसे मी सगळं करते, कारण आम्ही माहेरी कशी आम्ही असं गावात राहत, त्यामुळं करावंच लागतं सगळ्यांनी केलं का. तर मी 4:30 वाजता आवराय घेतलेलं ना, आता 7 वाजले त्या. तर माझं सगळं झालं आहे देवपूजाही, अजून स्वयंपाक बनवायचा आहे. तर ना लक्ष्मीपूजन करताना थोडंसंच दाखवलं आहे, जास्त दाखवलं तर अख्खा ब्लॉग लक्ष्मीपूजनचाच झाला असता. तर सोनूची खरेदी पण तुम्हाला दाखवायची आहे, त्यामुळं तो थोडासा शूट केला आहे, गरमलंय भयानक होत आहे. तर तुम्हाला दाखवते लक्ष्मीपूजन कसं केलं आहे, साध्या पद्धतीने केलं आहे. आणि बाहेरचं पण दाखवते, देवळ वगैरे लावलं. तर चला बघूया. या इकडं. ते बघा सिम्पल केलं आहे, कारण आमचं साहेब आणणार होतं जी काय पूजेचं सामान, ते अजून आलं नाही. तर 7 वाजता, तर त्यांना यायला लेट होणार आहे 9 वाजतेल्या. मागं सरक. तर कसं वाटतंय सांगा. जे काय फराळ बनवलं आहे ते सगळं ठेवून दिलं आहे तिकडे. लक्ष्मीपूजन मांडले, माझ्याकडे पाठ नव्हतं तर मी मागून पाठ केला आहे. आणि केलं कारण ना ती आल्यानंतरच सगळं आणणार होतं त्यासाठी. तर कशी झाली सांगा, सिंपल साध्या पद्धतीने केली. फुलं नव्हती तर मी खालून फुलं आणली आणि ठेवलं, कारण आज फुलांचं महत्त्व आहे त्यासाठी. तर सोनू इथं रुसली, तिचं म्हणणं आहे की मला फुलभाज्या वाजवायचं. तर कसं झालं आहे सांगा मला. आता तुम्हाला बाहेरचं दाखवते, स्वयंपाक बनवायचा बाकी अजून. चला आपण बाहेरचं बघूया. घरं बिरं आवरून झाली ती. तर हे बघा, हिनं स्वस्त पुसलं वाटतं. हा देवा काय झाला. तर असे या ह्याच्यामध्ये देवा लावलाय ते असं दिसतंय. रांगोळी हे संध्याकाळचं. आणि हे वालं असं. इथं पण रांगोळी काढायची, पण कसं चढता उतरताना मोजणार आहे, त्यामुळं मी काय काढलेली नाही. तर कसं वाटतं. आणि ही आमची गॅलरी आहे, तर आम्ही पुढच्या दरवाजाला काही केलं नाही, त्याचं पण कारण सांगते तुम्हाला. तर सांगा कसं वाटतंय. मस्त. हा आहे पुढचा दरवाजा, उघडंच वाटतं. हां, तर नाही इथून यायला थोडीशी जागा आहे, तर मग इथं काढलं तर ते मोजूनच जाणार आहे, त्यामुळं इकडं काय केलं नाही, इकडेच केलं आहे. तर आता हे सगळं झालं आहे. आता राहिले फक्त तुम्हाला सोनूची खरेदी दाखवायची, तर ती दाखवते आणि मी माझ्या कामाला सुरुवात करते. साहेब आल्यानंतर म्हणतील अजून जेवण बनवलं नाही का. तर त्यासाठी काय काय आणलं आहे, जास्त काय नाही, पण आमच्याच्यानं जेवढं होतं तेवढं केलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी, करा व्हिडिओ कंटिन्यू. तर मी ते यांची वाट बघत होते. तर बघा किती भारी लायटिंग लावलं होतं. आणि ती ना पत्र्याचं शेडच आहे, पण ती जरा उंच आहे. तर बघा पत्र्याच्या शेडला पण कसली जबरदस्त लायटिंग केली. तर हे म्हणत होतं, म्हणजे हे आधीच बोललेलं की मला की आपण तिथं असतं तर आपण पण केलं असतं. तर किती भारी दिसते बघा. जे काही बंगल्यांना पण इतकी चमचमती लायटिंग नाही तेवढी तिथं आहे. सोनूच पण चाललेलं, कारण ती पहिल्यांदाच बघत होती. आम्ही रानात राहत, त्यामुळे तिला लायटिंग वगैरे काही बघायला भेटत नव्हती. तर ती सगळ्याचा अनुभव घेत होते. आणि हे गेले होते खाली फटाकडे लावायला. बाद झालं, या आता. मी निघाली खाली आता वाजवायला. हां, आणलंय मी एक करायसाठी घेऊन आलं, तुम्ही वाजवलं नाही.
मी व्हिडिओ करायसाठी घेऊन आलेली ना, चालू केलं नाही. असू दे दरवाजा उघडा.